राजस्थानी कलमी वडा बनवण्यासाठी पाव किलो मी चणा डाळ भिजत घातली होती 4-5 तास। आता ती मिक्सरमध्ये मिरची आणि अद्रक ॲड करून वाटून घ्यायची आहे। आता इथे मी घेतलेलं आहे 1 चमचा जिरं, ते सुद्धा थोडंसं क्रश करून त्यामध्ये ॲड करायचं आहे। थोडीशी हिंग, थोडीशी हळद, साठवणीचा मसाला, चवीनुसार मीठ, गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडासा कढीपत्ता। कढीपत्ता ऑप्शनल आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं हाताने मळून घ्यायचं आणि मोठे मोठे वडे बनवून घ्यायचे। कलमी वडा हा जरा मोठाच असतो आणि हे आता शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायचे। 5 ते 7 मिनिटं लागतात फ्राय करून घ्यायचे आणि थोडेसे गोल्डन ब्राउन झाल्यानंतर काढून घ्यायचे। आपले क्रिस्पी वडे तयार झालेले आहेत। आता हे वडे थंड झाल्यानंतर 3 भागमध्ये कट करायचे आहेत, हे बघा। आणि आता पुन्हा डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटं लागतात डीप फ्राय होण्यासाठी आणि आपला क्रिस्पी एकदम कुरकुरीत राजस्थानी कलमी वडा तयार झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। ओके फ्रेंड्स, थँक यू।